असंख्य गृहिणींना दररोज पडणारा मोठा प्रश्न तर तो म्हणजे काय, तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये भाजी कोणती बनवावी। तर फ्रेंड्स, आज आपण दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकाल अशी मस्त अशी वाटणातील चमचमीत शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम शेवग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी काही शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या अशा प्रकारे तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या आहेत। शेवग्याच्या शेंगांचे तुकडे कट करून घेतल्यानंतर ते मी पाण्यामध्ये ठेवले आहेत, जेणेकरून हे सुकले जाणार नाही। शेवग्याच्या शेंगा घेताना त्या एकदम ताज्या, जाड, हिरव्यागार अशा घ्यायच्या, पातळ शेंगा घ्यायच्या नाहीत, त्यामध्ये अजिबात गर नसतो। इथे पाहू शकता शेवग्याच्या शेंगांची जाडी जी आहे ती इतपत अशी घ्यायची। तर या शेवग्याच्या शेंगांच्या जी शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या, जेणेकरून या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या पटकन अशा शिजल्या जातात। तर इथे मी एक एक करून सर्व शेवग्याच्या शेंगांच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घेतल्या आहेत। तर आता आपण शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवण्यासाठीचे जे वाटण आहे ते बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी वाटणाचे साहित्य भाजून घेतले आहे। सर्वात प्रथम 20 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप मी तेलामध्ये तळून घेतले आहेत। तसेच 2 चमचे तीळ, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, देठासहित कोथिंबीर, एक मोठा कांदा बारीक चिरून काळा होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतला आहे। अशा प्रकारे इथे मी सर्व साहित्य वाटणाचे भाजून घेतले आहे। आता याचे वाटण तयार करून घेऊयात। सर्वात प्रथम आता इथे मी मिक्सरमध्ये खोबरे तसेच तीळ वाटून घेणार आहे। तीळ व खोबरे वाटून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे देठांसहित कोथिंबीर, लसूण, आले, भाजलेला कांदा। तर इथे पाहू शकता थोडेसे पाणी ॲड करून अशा प्रकारे मी रस्सा भाजीचे वाटण तयार करून घेतले आहे। तर आता आपण रस्सा भाजी तयार करून घेऊयात शेवग्याची। त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झाली आहे, यामध्ये फोडणीसाठी 2 पळी तेल ॲड केले आहे। तेल गरम झाले की यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी तेलावरती छान अशी फुलली गेली की यामध्ये ॲड केले आहेत अर्धा चमचा जिरे। मोहरीप्रमाणे जिरेही तेलावरती छान असे फुलले गेले आहेत। आता यामध्ये ॲड करत आहे मसाले। सर्वात प्रथम 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद ॲड केली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 चमचा धने पावडर ॲड केली आहे। ॲड केलेले सर्व मसाले गॅसच्या लो फ्लेमवरती या तेलामध्ये छान असे अर्धा मिनिट परतवून घेत आहे। अशा प्रकारे मसाले तेलामध्ये छान असे परतवून घेतल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो। मसाले परतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेले वाटण। वाटण आता या तेलामध्ये व मसाल्यांमध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हे वाटण तेल सुटेपर्यंत छान असे परतवून घेत आहे। तर वाटण इथे मी छान असे परतवून घेतले आहे। पाहू शकता वाटणाला तेलही मस्त असे सुटले आहे। तर वाटण आपले आणखीन छान असे शिजावे यासाठी यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी ॲड केले आहे। ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून आता हे वाटण छान असे इथे मी शिजवून घेत आहे। तर फ्रेंड्स, सुरुवातीला तेलामध्ये मसाले ॲड केल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो, त्यामुळे इथे मी मसाले अशा प्रकारे तेलामध्ये परतवून घेतले आहेत। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर इथे पाहू शकता वाटण जे आहे ते छान असे परतले जात आहे। वाटण जितके तुम्ही छान असे शिजवून घेताल तितकीच भाजी जी आहे ती खाण्यासाठी चवदार अशी तयार होते। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असे वाटण शिजले गेले आहे। वाटणाला तेलही खूप छान असे सुटले आहे। आता यामध्ये ॲड करत आहे कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे। अशा प्रकारे मसाल्यामध्ये शेवगा परतवून घेतल्यामुळे सर्व मसाला चांगल्या प्रकारे या शेवग्याला कोट होतो, तसेच मसाला या शेवग्यामध्ये छान असा मुरला जातो। 1 मिनिटभर छान असा हा शेवगा या मसाल्यामध्ये इथे मी परतवून घेतला आहे। 1 मिनिटांनंतर आता इथे मी रस्सा बनवण्यासाठी यामध्ये ॲड केले आहे सुरुवातीला 1.5 ग्लास गरम पाणी। तर इथे आपल्याला पाणी जे आहे ते गरम वापरायचे आहे। थंड पाणी वापरल्यामुळे रश्श्याची चव बिघडते, ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। ॲड केलेले पाणी इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तर इथे मला आणखीन पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे, कारण हा रस्सा जो आहे तो इथे दाटसर तयार झाला आहे। तसेच आपण शेंगा शिजवून न घेता डायरेक्ट रश्श्यामध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे शेंगा शिजण्यासाठी इथे पाणी लागणार आहे। त्यासाठी मी आणखीन 1.5 ग्लास पाणी यामध्ये ॲड केले आहे। ॲड केलेले पाणी आता इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तर इथे मी एकूण 3 ग्लास गरम पाणी हा रस्सा बनवण्यासाठी वापरले आहे। तर इथे रश्श्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, इतपत मी पातळ ठेवले आहे। तर इथे आपला शेंगा शिजण्यासाठी पाणी लागणार आहे। शेंगा शिजल्यानंतर या रश्श्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मध्यम दाटसर इतपत होईल। यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ। ॲड केलेले मीठ आता इथे मी व्यवस्थित असे या रश्श्यामध्ये मिक्स करून
या रश्श्याला एक उकळी काढून घेणार आहे। तर फ्रेंड्स, या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या तुम्ही सुरुवातीला शिजवून घेऊन नंतर या वाटणामध्ये ॲड करून ही भाजी बनवू शकता। परंतु इथे मी डायरेक्ट आज रश्श्यामध्येच हे शेवग्याच्या शेंगा शिजवून ही भाजी इथे तुम्हाला बनवून दाखवली आहे। पाहू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी या भाजीला एक उकळी काढून घेतली आहे। उकळी आल्यानंतर आता ह्या शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी या कढईवरती झाकण ठेवून देत आहे। झाकण पूर्णपणे ठेवायचे नाही, नाहीतर याला तर्री जी आहे रश्श्याला ती व्यवस्थित अशी येत नाही। झाकण ठेवून इथे मी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी गॅसच्या लो फ्लेमवरती 5 मिनिटे शिजवून घेतली आहे। तर पाहू शकता 5 मिनिटांनंतर मस्त अशी आपली चमचमीत शेवग्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। भाजीचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, तसेच भाजीची तर्री जी आहे ती पाहू शकता। एकदम मस्त अशी चमचमीत आपली शेवग्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। ही भाजी जी आहे तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। तर फ्रेंड्स, शेवग्याची भाजी जी आहे ती बऱ्याच जणांना खाण्यासाठी आवडत नाही, परंतु शेवगा खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते, कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा 25 पट अधिक लोह असते, त्यामुळे ॲनेमियाची समस्या जी आहे ती दूर होते। तर पाहू शकता इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत। तसेच शेवगा जो आहे तो ब्लड प्रेशर तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यास मदत होते शेवगा खाल्ल्यामुळे। तर इथे मी गॅस जो आहे तो बंद केला आहे। सर्वात शेवटी यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। तर अशा प्रकारे मस्त अशी आपली चमचमीत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर अशी ठरते। तयार केलेली सर्व शेवग्याच्या शेंगांची भाजी आता इथे मी सर्व करून घेतली आहे। पाहू शकता मस्त अशी चमचमीत दिसत आहे, पाहता क्षणीच अगदी खावीशी वाटत आहे। कलर खूप छान आला आहे भाजीला, तर्री याची खूप छान अशी झाली आहे, मस्त अशी चमचमीत तयार झाली आहे। रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर इथे पाहू शकता रस्सा भाजीचा जो रस्सा आहे तो इतपत मी पातळ असा म्हणजे मध्यम दाटसर बनवून घेतला आहे। तुम्हाला जर जास्त पातळ हवा असेल तुम्ही ते पातळ बनवू शकता, किंवा दाटसर हवा असेल तर दाटसरही बनवू शकता। जास्त असा वेळ लागला जात नाही, झटकीपट बनते। शेवग्याच्या शेंगा जर तुम्हाला सुरुवातीला शिजवून घ्यायच्या असेल तर तुम्ही शिजवून घेऊ शकता। अशा प्रकारे शेंगा शिजवून घेतल्यानंतर या भाजीला कमी वेळ लागतो। तर फ्रेंड्स, शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्यामुळे केस गळतीची समस्या जी आहे तीही दूर होते। तसेच मधुमेह असणारे जे लोक असतात त्यांनी शेवग्याची शेंगाची भाजी जी आहे ती अवश्य खावी। त्यामुळे काय होते, साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रणात ठेवली जाते। दमा आणि खोकला यामध्ये सुद्धा शेवग्याच्या शेंगांची भाजी जी आहे ती खूप उपयुक्त अशी ठरते। तसेच संधिवात असणाऱ्या रुग्णांसाठी ही खूप फायदेशीर ठरते ही भाजी। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मस्त अशी आपली चमचमी शेवग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती ही कमेंटद्वारे मला जरूर कळवा। रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।